नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण आज 24 डिसेंबर रोजी झालेली NNMS म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2023-24 याची संभाव्य उत्तरसूची पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण स्कूल ॲप्टिट्यूड टेस्ट शालेय क्षमता चाचणी या आज 24 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या पेपरची उत्तरपत्रिका पाहणार आहोत. ही संभाव्य उत्तरं आहेत, यामुळे आपल्याला नेमकी किती गुण पडतील हे तुम्हाला समजणार आहे. तर पाहून घ्यायचं आहे. पहा, 2 व्होल्ट विभवांतराचे 5 विद्युत घट एकसर जोडणीत जोडून तयार झालेल्या बॅटरीचे एकूण विभवांतर किती असेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10 व्होल्ट. प्रश्न क्रमांक 2 आहे, सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरणात कोणत्या मूलद्रव्यांच्या केंद्रकांचा संयोग होतो? हायड्रोजन, हेलियम, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे, हायड्रोजन. नंबर 3, ध्वनी तरंगाची 1 हर्ट्झ वारंवारिता म्हणजे टिंबटिंब होय. तर 1 हर्ट्झ म्हणजेच एका सेकंदामध्ये 1 कंपन, याला 1 हर्ट्झ वारंवारिता असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी कोणते विधान घनता या राशीशी सुसंगत नाही? गोड्या पाण्याची घनता समुद्राच्या पाण्यापेक्षा कमी असते. पाण्यात जास्त क्षार असल्यास त्या पाण्याची घनता जास्त असते, असं नाही होत. पाण्यापेक्षा जास्त घनतेचे पदार्थ पाण्यात बुडतात नाही. नंबर 4, वस्तूच्या आकारमानाचा परिणाम वस्तूच्या घनतेवर होत नाही. बरोबर आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे 4चं उत्तर आहे. पहा पर्याय क्रमांक 5, निपरमॅक हे चुंबकीय संमिश्र पुढीलपैकी कोणत्या मूलद्रव्यापासून बनवतात? तर पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. पहा, लोह, निकेल, ॲल्युमिनियम आणि टायटॅनियम. पहा प्रश्न क्रमांक 6, वातावरणातील नायट्रोजन, ऑक्सिजन सारख्या वायूंच्या रेणूमुळे सूर्यप्रकाशाचे विकिरण होताना त्यातील कोणत्या रंगाचे विकिरण सर्वात जास्त होते? तर सर्वात जास्त विकिरण हे निळ्या रंगाचे असते. ओके, म्हणून आपल्याला आकाश हे निळे दिसते. प्रश्न क्रमांक 7, पुरुषांचे स्वरतंतू जवळपास टिंबटिंब mm लांब असतात. तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे, 20 mm. प्रश्न क्रमांक 8, कॅलिडोस्कोप व परिदर्शी ही 2 उपकरणे परावर्ती प्रकाशाचे टिंबटिंब या गुणधर्मावरती कार्य करतात. तर याचं योग्य उत्तर आहे 3, परावर्तन. पहा पुढं प्रश्न क्रमांक 9, द्रायू फ्लुइड विषयी पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर पात्रातील द्रायू पात्राच्या सर्व पृष्ठभागावर आतून दाब प्रयुक्त करतात, हे पहिले विधान आहे, तेच विधान सत्य आहे. पहा प्रश्न क्रमांक 10, पहा, विद्युत वाहक तारेतून विद्युतधारा प्रवाहित केल्यास वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते असे निरीक्षण प्रथम कोणी नोंदविले? तर असे निरीक्षण नोंदवणारा ओरस्टेड हा शास्त्रज्ञ होता. प्रश्न क्रमांक 11, 1 कॅलरी उष्णता म्हणजेच किती? 4.18 जूल. प्रश्न क्रमांक 12, पहा, भारतीय वैज्ञानिकांनी पुढील काळासाठी कोणत्या मूलद्रव्यापासून कोणत्या समस्थानिकाच्या निर्मितीवर आधारित अणुभट्ट्यांची योजना विकसित केली आहे? प्रश्न क्रमांक 12 त्याचं उत्तर आहे, पहा, TH232 पासून युरेनियम 233 हे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 13, कार्बन डायऑक्साईड या संयुगामध्ये कार्बन व ऑक्सिजनची संयुजा अनुक्रमे किती? सोपा आहे, 4 व 2. प्रश्न पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. 14, खालील असत्य विधान कोणते? पहा, बहुतेक धातूंची विरल आम्लासोबत अभिक्रिया होऊन धातूंचा क्षार तयार होतात व H2 वायू बाहेर पडतो, नाही. बरोबर आहे. काही धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन H2 वायूची निर्मिती होते, योग्य. अधातूंची विरल आम्लासोबत अभिक्रिया होते,
हा पर्याय चुकीचा आहे, हे विधान असत्य आहे. पर्याय क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक निश्चित करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण दररोज मोजले जात नाही? तर याचं उत्तर आहे ऑक्सिजन. पुढे पर्याय प्रश्न क्रमांक 16 पहा. खालील दिलेले दर्शकाचा आम्लातील व आम्लातील रंग याबाबत अयोग्य पर्याय कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 ए. मिथिल रेड, आम्लातील रंग पिवळा, आम्लातील रंग तांबडा. प्रश्न क्रमांक 17 पहा. खालील शाब्दिक रासायनिक समीकरणातील अनुक्रमे ए, बी व सी पदार्थ कोणते? कॅल्शियम कार्बोनेट प्लस हायड्रोक्लोरिक आम्ल, ए प्लस बी प्लस सी. तर याचा योग्य क्रम आहे सी, कॅल्शियम क्लोराईड, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. नंबर 18. पुढील प्लास्टिकचा कोणता प्रकार कुकरचे हँडलवरील आवरण तयार करण्यासाठी वापरतात? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे बॅकेलाइट. बॅकेलाइट प्लास्टिकचा प्रकार असतो. पुढीलपैकी कोणत्या संयुगात आयनिक बंध नसतो? 19 प्रश्न क्रमांक, याचं उत्तर आहे 2 पोटॅशियम फ्लोराइड. सी. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी मूलद्रव्य व संज्ञा यांची चुकीची जोडी कोणती? तर याची चुकीची जोडी आहे 1 लोखंड फेरस बरोबर आहे फ्लोरीन एफ, पोटॅशियम के. झेनॉनचं हे योग्य आहे, संज्ञा अयोग्य आहे. 21. इसवी सन 1756 मध्ये ब्रिटिश अभियंते जॉन स्टीमन यांनी टिंबटिंब बनवण्याची पद्धत शोधून काढली. तर जलीय सिमेंट हे जॉन स्मिटन यांनी शोधून काढलेलं आहे. 22. पुढे दिलेल्या क्रियांपैकी रासायनिक बदलाची क्रिया कोणती? तर विलयन, उत्कलन, विरघळणे आणि क्षरण. रासायनिक बदल क्षरण होतो. ओके. प्रश्न क्रमांक 23. कीटक भक्षी वनस्पती ओळखा. आता कीटक भक्षी बघा, ड्रोसेरा बार्मानी, बांडगुळ, दगडफूल, अमरवेल. म्हणजेच ड्रोसेरा बार्मानी ही कीटक भक्षी वनस्पती आहे. नंबर 24. जास्वंद वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय आहे? तर हिबिस्कस त्याला म्हटलं जातं. ओके, हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. ओके. प्रश्न क्रमांक 25 पहा. कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी इलिसा ही रक्ताची चाचणी आहे? तर एड्स या रोगासाठी इलिसा ही चाचणी केली जाते. एंटाबिमा हिस्टोलिटिका कोणत्या रोगासाठी कारक आहे? त्याचा उत्तर आहे अतिसार. ओके, डिसेंट्रीसाठी. प्रश्न क्रमांक 27. सजीवांचे 5 गटात वर्गीकरण कोणी केले? 5 गटात वर्गीकरण रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी सजीवांचे वर्गीकरण केलेले आहे. नंबर 28. कवकाची पेशीभित्तिका कशाची बनलेली असते? तर कायटिनची बनलेली असते. कवकाची पेशीभित्तिका ही कायटिनची बनलेली असते. पहा प्रश्न क्रमांक 29. पेट्रोल, तेल इत्यादी ज्वालाग्राही द्रवरूप पदार्थापासून लागणारी आग कोणत्या आगीच्या प्रकारात येते? तर ती ब वर्गीय आग असते. पहा ब वर्गीय. पहा खालील आकृती अवकाशिका ओळखा. तर पर्याय क्रमांक डी 4 हे योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 31, इंथोफिल या रंगद्रव्यामुळे वनस्पतीच्या भागांना कोणता रंग प्राप्त होतो? पिवळा रंग. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. 32, मानवी हृदय प्रत्येक ठोक्यात सुमारे टिंब मिलीलिटर रक्त ढकलते. 75. ओके, 75 हा योग्य पर्याय. पर्याय क्रमांक 1. सर्व योग्य ग्राही कोणत्या रक्तगटाला म्हटलं जातं? ए बी. कोणताही रक्तगट त्यांना चालतो. ए बी हा सर्वयोग्य ग्राही आहे आणि सर्वयोग्य दाता ओ असतो. 34, रणथंबोरचे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? ओके, पट्टेदार वाघ. रणथंबोरचे अभयारण्य पट्टेदार वाघासाठी प्रसिद्ध आहे. रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेणाऱ्या पेशी कोणत्या? तर पर्याय क्रमांक 2 रक्तपट्टिका हे योग्य उत्तर आहे. हे झाले सामान्य विज्ञान या विषयाचे प्रश्न. आता इथं समाजशास्त्र यामध्ये प्रथमतः इतिहास विषय. मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे रूपांतर कोणत्या विद्यापीठात झाले? अलीगड. अलीगड मुस्लिम विद्यापीठ या विद्यापीठात नंतर रूपांतर झाले. भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके यांनी रोवली आणि योग्य उत्तर आहे 1913, इसवी सन 1913 साली. प्रश्न क्रमांक 38, आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? लाला लजपतराय हे आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ओके, प्रश्न क्रमांक 39, खालीलपैकी पोर्तुगीजांच्या अंमलाखाली असलेला पर्याय लिहा. पहा, दमन पुस्तकामध्ये कुठेही याचा डायरेक्ट उल्लेख केलेला नाही, परंतु यानम, माहे, चंद्रनगर हे फ्रेंच लोकांच्या आधिपत्याखाली होते आणि गोवा, दीव, दमन हे पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होते, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. ओके, 40, प्रश्न क्रमांक 40, चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती कोण आहे? तर हे जगप्रसिद्ध चित्रकार आहेत लिओनार्दो दा विंची. प्रश्न क्रमांक 41 पहा, स्वातंत्र्य भारतात मराठवाड्याचा समावेश कोणत्या साली झाला? 1948 साली झाला. 42, पुढील घटना योग्य कालक्रमानुसार लावा. तर पहा, याचा योग्य क्रम आहे 1, 4, 3, 2. म्हणजे लोकमान्य टिळकांनी भाषावर प्रांत रचनेची मागणी केली, त्यानंतर दार कमिशनची स्थापना झाली, त्यानंतर राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला आणि मग इंग्रज सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली. 42, प्रश्न क्रमांक 42 उत्तर आहे 4. प्रश्न क्रमांक 43 पहा, नेहरू अहवालाच्या प्रस्तावित संबंधित खाली पर्याय दिले आहेत, त्यात चुकीचा पर्याय कोणता? तर यामध्ये चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 जबाबदार राज्य पद्धती द्यावी. पुढं, खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाच्या वेळी ब्रिटिश सरकारने लष्करी कायदा जारी केला? तर सोलापूरचा सत्याग्रह झाला त्यावेळी त्यांनी लष्करी कायदा जारी केला होता. 45, राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्णय कोणत्या योजनेनंतर घेतला? आता यामध्ये थोडंसं संदिग्ध आहे, परंतु क्रिप्स योजना हे योग्य पर्याय असू शकतो किंवा मग माउंट बॅटन. 2 किंवा 3 पर्यायापैकी कोणतंही एक आन्सर हे असू शकतं. पर्याय क्रमांक 46, बंगाल प्रांतातील जहालमतवादी विचारांचे मुखपत्र. तर अमृत बाजार पत्रिका हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47, शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक कोणी लिहिले? तर लाला लजपतराय यांनी शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक लिहिले. 48, कोणत्या किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी विशाळगड असे नाव दिले? तर पर्याय क्रमांक 4 खेळणा. 49, श्री शिवभारत हे संस्कृत मधील शिवचरित्र कोणी लिहिले? तर हे कवी परमानंद यांनी लिहिलेले आहे. नंबर 50,
पुण्यातील अनाथ बालिकाश्रमास भेट दिल्यानंतर आपणास कोणत्या महान नेत्याची आठवण होते? धोंडो केशव कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याशी संबंधित अनाथ बालिकाश्रम आहे. मध्यावधी निवडणुका पहा, मध्यावधी निवडणुका म्हणजे, आता मध्यावधी निवडणुका म्हणजेच काय, तर पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. मुदतपूर्व होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्यास घेतल्या जाणाऱ्या निवडणुका याला मध्यावधी निवडणुका म्हणतात. प्रश्न क्रमांक 52 पहा, संविधान सभेच्या सूचनेनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे काम टिंबटिंब यांनी केले. तर इथं सुद्धा थोडस संदिग्ध आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा डॉक्टर राजेंद्र प्रसाद या दोन्हीपैकी एक आन्सर असू शकतं. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेऊया. पर्याय क्रमांक 53, लोकसभेच्या संदर्भातील विधाने खाली दिली आहेत. चुकीच्या विधानाचा पर्याय क्रमांक ओळखून लिहा. तर इथं दिलेला आहे पहा, सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो, तर सदस्यांचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो लोकसभेच्या. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. 54, शासनाच्या प्रशासन यंत्रणेतील संधी अधिकाऱ्याची पदे खाली दिली आहेत, त्यामधील विसंगत पदाचा पर्याय ओळखा. तर पहा, जिल्हाधिकारी, तहसीलदार, महानगरपालिका आयुक्त ही संधी पदे आहेत. महापौर हे सनदी पद नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. पहा, महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे होते. प्रश्न क्रमांक 56, पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरामधील मूलद्रव्यांची कमी घनतेकडून जास्त घनता असणाऱ्या मूलद्रव्यांचे योग्य पर्याय निवडा. प्रश्न क्रमांक 56 त्याचं योग्य उत्तर आहे पहा, नंबर 2, सिलिका, मॅग्नेशियम, निकेल आणि आयर्न. पहा, प्रश्न क्रमांक 57, जमिनीकडून महासागर तळाकडे जाताना कमी खोलीकडून जास्त खोलीकडे भूरचनेचा योग्य क्रम लिहा. तर हा योग्य क्रम आहे पहा, पहिल्यांदा भूखंड मंच येतो, त्यानंतर खंडांत उतार, सागरी डोह आणि मग सागरी गर्ता. प्रश्न क्रमांक 58, सागर जलाचे पुनर्वितरण घडण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास किती वर्षाचा कालावधी लागतो? तर जवळजवळ 500 वर्षाचा तरी कालावधी लागतो, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. पहा, खालीलपैकी नियोजित शहराची अचूक जोडी योग्य पर्याय कोणता? तर हा योग्य पर्याय क्रमांक 4 आहे पहा, सेऊल हे दक्षिण कोरियामध्ये आहे, झुरिच हे स्वित्झर्लंडमध्ये आहे, भुवनेश्वर हे भारतामध्ये आहे आणि वॉशिंग्टन DC हे अमेरिका संयुक्त संस्थानामध्ये आहे. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. पुढं नंबर 60, पहा, महाराष्ट्र राज्य सरकारने टिंबटिंब रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. 1 ऑगस्ट 1962 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 61, खालीलपैकी लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांची अयोग्य जोडी ओळखा. पहा, अयोग्य जोडी आहे तर राजकीय घटक, धर्म, रूढी, परंपरा हा लोकसभेच्या वितरणावरती परिणाम करणारा घटक नाही. 62, वाऱ्याच्या स्वरूपावरून खालीलपैकी कोणते वारे गटात बसत नाही? तर फॉन वारे हे या गटामध्ये बसत नाही. 63, छागोसचे पठार खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे? छागोसचे पठार हे हिंदी महासागरामध्ये आहे. पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. प्रश्न क्रमांक 64, तर प्रदेशाच्या विकासासाठी लोकसंख्या हा महत्त्वाचा घटक नाही हे चुकीचं विधान आहे. पुढे प्रश्न 65, खालीलपैकी कोणता घटक ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडत नाही? तर स्तरित खडक. ओके,
उष्ण लावारस पडतो, वाफ पडते, वायुजन्य पदार्थ पडतात, स्तरित खडक आहे चुकीचा पर्याय. 66 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 20 ग्रॅम मिली घन असून बाष्प धारण क्षमता 30 ग्रॅम मिली घन आहे, तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? पर्याय क्रमांक 4 66.66. पर्याय क्रमांक 67 उत्तर आहे 2 गवताळ प्रदेश सुदान. प्रश्न क्रमांक 67 उत्तर आहे 2. 68 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 15 ग्रॅम मिलीमीटर घन असून बाष्पधारण क्षमता 15 ग्रॅम मीटर घन आहे, तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 100%. 69 उष्ण आणि शीत प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात आढळून येणारा परिणाम कोणता? तर दाट धुके. ओके, त्या ठिकाणी दाट धुके आपल्याला पाहायला भेटते. आणि समाजशास्त्र मधला शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शेतीचा प्रकार व्यापारी शेतीत येत नाही? याचं योग्य उत्तर आहे सखोल शेती. यानंतर गणित या विषयाचे विद्यार्थी मित्र हो, तुम्ही सध्या मी इथं गणित या विषयाचे फक्त आन्सर्स सांगणार आहे. याचं पूर्णतः स्पष्टीकरणासह तुम्हाला उत्तर हवे असतील तर तुम्ही या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. मी काही दिवसातच त्या सर्व गणित विषयाच्या सर्व प्रश्नांची उत्तरं सविस्तर तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर प्रश्न क्रमांक 71 पहा, खालीलपैकी कोणती कसोटी त्रिकोण एकरूपतेची नाही? तर को कसोटी. 72 खालीलपैकी कोणत्या माहितीच्या आधारे चौकोन रचना करता येत नाही? तर एक बाजू आणि 4 कोन. 73 कोणत्या त्रिकोणाचा शिरोलंब संपात बिंदू, मध्यगा संपात बिंदू व कोनदुभाजकांचा संपात बिंदू एकाच रेषेवर असतात? तर याचे योग्य उत्तर आहे काटकोन त्रिकोण. पहा पुढचा प्रश्न. शेजारी आकृती दिली आहे आणि आपल्याला पर्याय काय विचारलेले बघा. कोन PMN व RNM ही रेषीय जोडीतील कोनांची जोडी आहे आणि कोन AMQ हा इथे दिलेला आहे पहा. AM आणि Q आणि BNS. ओके, BNS हे काय आहेत? संगत कोनांची जोडी आहे. मग पर्याय काय दिलेले आहेत पहा. फक्त विधान 1 बरोबर, फक्त विधान 2 बरोबर, दोन्ही विधाने बरोबर आणि दोन्ही विधाने चूक. तर ही दोन्ही विधाने चुकीची आहेत. प्रश्न क्रमांक 75 एका दुकानदाराने 10% सूट देऊन एक पुस्तक 360 रुपयास विकले, तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती? 400 रुपये. 3/5, 7/9, 1/3, 9/11 यापैकी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक किती असेल? तर योग्य पर्याय आहे 16/33. हे योग्य उत्तर आहे. एका कारचा सरासरी 60 किलोमीटर तास वेग 60 किलोमीटर तास असताना काही अंतर जाण्यासाठी 8.5 तास लागतात, तर तेच अंतर 7.5 तास कापण्यासाठी कारचा सरासरी वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावा लागेल? तर याचं योग्य उत्तर आहे 8. पहा प्रश्न क्रमांक 78 याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 79 ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची 60 सेंटीमीटर लांबीची एक जीवा वर्तुळ केंद्रापासून 16 सेंटीमीटर अंतरावर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती सेंटीमीटर असेल? तर
पर्याय क्रमांक आहे 4, 34. एका इष्टिका चिती आकाराच्या पेटीचे घनफळ 150 घन सेमी असून तिची लांबी 10 सेंटीमीटर व रुंदी 5 सेंटीमीटर असेल तर तिची जाडी किती? तर पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे, 3 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 81. एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 84 मीटर असून त्या बागेभोवती 3.5 मीटर रुंदीचा एक वर्तुळाकार रस्ता तयार केला तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती? 962.5 चौरस मीटर एवढं ते क्षेत्रफळ येईल. इथं पहा प्रश्न क्रमांक 82. याचं योग्य उत्तर आहे 0.28. प्रश्न क्रमांक 83. याचं उत्तर आहे 3 म्हणजेच 1 हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 84. या प्रश्न क्रमांक 84 चं उत्तर आहे 1. 5x - 25. विद्यार्थी मित्र, हे सर्व प्रश्न तुम्हाला मी डिटेल सोडवून देणार आहे. यासाठी नक्की तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये त्या व्हिडिओची माहिती तुम्हाला भेटून जाईल. प्रश्न क्रमांक 85 पहा. प्रश्न क्रमांक 85 चे योग्य उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 86. ओके, इथं गावातील कुटुंब 20 कुटुंबाची सदस्य संख्या आहे. मध्य आपल्याला काढायचा आहे, तर याचा योग्य मध्य आहे 3.3. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न 87. दोन संख्यांचा गुणाकार 4107 आहेत. जर त्यांचा मसावी सदतीस असेल तर त्यापैकी लहान संख्या कोणती? तर लहान संख्या ही 37 आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 88. 11 मीटर व 19 मीटर लांबीचे दोन विजेचे खांब एकमेकांपासून 15 मीटर अंतरावर जमिनीवर उभे आहेत. त्यांच्या वरच्या टोकाला जोडणाऱ्या तारेची लांबी किती मीटर असेल? तर ती 17 मीटर असेल. प्रश्न क्रमांक 89. दर साल दर शेकडा 8% दराने 20,000 रुपये मुदलाचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक किती? तर याचं योग्य उत्तर आहे 128 रुपये. आणि शेवटचा प्रश्न आहे गणितातील. एका घनाकृतीला 12 शिरोबिंदू व 18 कडा असतील तर त्याच्या पृष्ठांची संख्या किती? पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. हे आपण सर्व 90 प्रश्न पाहिलेले आहेत. आपणाला किती गुण पडतायत हे आपण पाहायचं आहे. यामध्ये काही प्रश्नांची उत्तरं बदलू देखील शकतात, परंतु आपण विचारपूर्वकच या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. नक्कीच या चॅनलला सबस्क्राइब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत देखील पोहोचवा. आणि तुम्हाला मॅट या विषयाची बौद्धिक क्षमता चाचणी या पेपर क्रमांक 1 ची देखील प्रश्न पाहायचे असतील तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची माहिती लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.